नमस्कार. आदिशक्ती श्री रेणुका माता. माता रेणुका ही महाराष्ट्रातील व कर्नाटकातील अनेकांची कुलदेवता आहे. ती इळादेवी, एल्लम्मा, रेणुका या नावाने प्रसिद्ध असून महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यात फार मोठी यात्रा भरते. रेणुका म्हणजे रेणुकन्या पृथ्वी ही आहे. महाराष्ट्रात हिचे मुख्य स्थान माहूर गडावर असल्याने तिला माहूरगड वासिनी असेही म्हणतात. या रेणुका मातेविषयी आपण थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. रेणुकाच्या जन्मापासून माहूर या ठिकाणी ती कशी आली आदीची सर्व कथा आपण समजून घेणार आहोत. रेणुकेचा जन्म. फार पूर्वी देवदानवांचे युद्धात कपटाने दैत्यांनी देवांना जिंकले, तेव्हा सर्व देव भगवान विष्णूकडे येऊन त्यांना शरण गेले. तेव्हा त्यांनी आदितीच्या पोटी जन्मास येऊन दैत्याचा नाश करीन असे आश्वासन दिले. महाविष्णूंना उदरात धारण करता यावे म्हणून आदितीने कैलास पर्वतावर घोर तपश्चर्या केली. शंकर पार्वतीची प्रार्थना व स्तुती केली. शंकर प्रसन्न झाल्यावर आदितीने देवधर्म रक्षणासाठी पुत्र प्रसवण्याचे तेज आयोनी जन्म मागितला. तसेच तुम्ही कश्यपाचे कुळात जन्म घेऊन माझे पती व्हावे, कारण माझे पोटी ब्रह्मांड नायक श्री विष्णू जन्म घेणार आहेत. जगताच्या कल्याणासाठी आदितीस भगवान शंकरांनी आशीर्वाद दिला. पार्वतीने आपले तेज आदितीला दिले. या तेजरूपाचा साक्षात्कार आदितीला झाला. नंतर भगीरथी नदीच्या तीरावर कान्यकुब्ज नावाची एक पुण्य नगरी होती. तेथील राजा इक्ष्वाक हा धार्मिक व सत्यवचनी राजा होता. त्याचा पुत्र रेणू हा मोठा सद्गुणी व धर्मश्रवण होता. या राजाने श्री विष्णूची घोर तपश्चर्या केली होती. कन्या संततीकरता त्याने भगवान शंकराची आराधना केली व कन्या प्राप्तीसाठी मोठा यज्ञ देखील केला. या यज्ञासाठी देव, गंधर्व, ऋषीगण अशी अनेक मंडळी जमा झाले होते. यज्ञ चालू असताना मंत्रघोष चालू असता त्या यज्ञातून अतिशय रूपवती, सुंदर, दिव्य वस्त्र परिधान केलेली कल्याणमुखी अशी एक कन्या अवतीर्ण झाली. तिने चंदनाची ओटी लावली होती. दिव्य अलंकार तिच्या अंगावर होते. रत्नकुंडले धारण केलेली होती. यज्ञकुंडातून बाहेर येणाऱ्या आदितीला पाहून देवांना खूप आनंद झाला. पुष्पांचा वर्षाव झाला. वाद्यांचा गजर देखील झाला. या आदितीला एकवीरेला रेणुराजाने मांडीवर घेतले. रेणुराजाने ही अग्निजा कन्या रेणुका नावाने वाढू लागली. अशा प्रकारे रेणुकेचा जन्म झाला.